शेतकरी मंडळी, अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा हा मेसेज आहे. तर शेतकरी मंडळी हो, गेल्या काही दिवसापूर्वी 15-20 दिवसा अगोदर राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त, तर विजा देखील काही ठिकाणी पडलेला आहे. तशाच पद्धतीनं आता पुन्हा एकदा पाऊस राज्यामध्ये अनेक भागांमध्ये होणार आहे. आपण जर बघितलं, येणाऱ्या 7 ते 10 दिवसानंतर वातावरणामध्ये अचानकपणे बदल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळच्या सुमारास ढगाचे वातावरण होऊ शकते आणि विजा देखील पडू शकतात. यामध्ये गारपीट देखील होऊ शकते. तर हे वातावरण असणार आहे 22 ते 28 एप्रिल दरम्यान. काही ठिकाणी जोरदार सरी म्हणजेच पाऊस जोरदार स्वरूपाचा पडू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा तातडीचा मेसेज आहे. तर कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो? महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर अहिल्यानगर, नाशिक, सातारा या भागात पावसाचं प्रमाण तुलनेने थोडंसं कमी असेल. पण 25 एप्रिलनंतर काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. डोंगराळ भागात जर आपण बघितलं, या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर दुसरीकडं मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या पावसामध्ये वातावरणामध्ये अचानक बदल होणार आहे. तर हा पाऊस किती तारखेपासून याची सुरुवात होणार आहे? तर कमीत कमी एकंदरीत सांगायचं झालं तर 20 ते 25 दिवसात हा पाऊस होणार आहे. म्हणजेच हा पाऊस आता आपण जर बघितलं तर 22 ते 28 एप्रिलच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे. आपण जर बघितलं तर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील शक्यता आहे, कारण हा अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे. तर कोणकोणत्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो? आपण जर बघितलं तर 20 एप्रिल आणि 30 एप्रिलच्या दरम्यान यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आणि त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि खास करून मुंबई या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर बघितलं तर मुंबई, रायगड आणि बाकीचे जो परिसर आहे, सिंधुदुर्ग हा समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा पाऊस जो असणार आहे, हा अवकाळी पाऊस असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अत्यंत तातडीचा मेसेज आहे. त्याचबरोबर आपण जर आणखी जर बघितलं तर वातावरणामध्ये 25 तारखेनंतर वातावरणामध्ये जोरदार स्वरूपाचा बदल होण्याची देखील शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि थोडक्यात पाऊस होऊ शकतो, म्हणजेच थोड्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी हा जर आपण जर बघितलं समुद्र किनारपट्टी, या समुद्र किनारपट्टीमध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राहिलं पुणे या भागात देखील जोरदार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. यामध्ये वाऱ्याचा वेग देखील जास्त प्रमाणात असणार आहे. आणि हा पाऊस जो असणार आहे, हा पाऊस 25 ते 30 एप्रिलच्या मध्ये होणार आहे. या 5 दिवसामध्ये हा पाऊस पडू शकतो. तर शेतकरी मंडळी हो, या संपूर्ण हवामान अंदाजाबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ दे चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.